हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. सो आम्ही झालेलो आहे रेडी आणि आम्ही अचानक एक प्लॅन बनवला फॅमिली आणि ट्रिप. येस, ह्या वर्षाची शेवटची ट्रिप आमची असणार आहे आणि खूप दिवसापासून हा प्लॅन चालू होता की कुठेतरी जायचंय म्हणून. म्हणजे मी नवीन ऑफिसला जॉईन झाले आणि तिथे माझ्या 2 सुट्ट्या होत्या ज्या की लॅप्स होऊन जाणार होत्या डिसेंबरमध्ये. सो मला एनी हाव त्या घ्यायच्या होत्या म्हणून मी सुरेशला असं, आणि मला ना असं आहे की मला जर सुट्ट्या असतील तर मला असं आवडत नाही की सुट्टी नुसती टाकून घरी बसायचं. सुट्टी टाकली तर कुठेतरी बाहेर जाऊन यायचं. आणि माझं उलट आहे की मला सुट्टी टाकून असं घरी आराम करावा. सो माझं असं होतं की नाही, मला कुठेतरी बाहेरच जायचंय म्हणून मला सुट्टी आहे तर मला बाहेर जायचंय म्हणून लास्ट मोमेंट पर्यंत काहीच प्लॅन बनत नव्हता. 2-3 ऑप्शन होते आमच्याकडे. मग नंतर आम्ही विचार केला की आई पप्पांना पण सोबत घेऊनच जाऊया, आपण बाहेर चाललोच आहे. जो त्यांचं पण जरा फिरणं होऊन जाईल कारण का एवढे दिवस दीदी होती. सो दीदीमध्ये सगळा वेळ गेला, सो त्यांचं पण फिरणं झालं नाही. सो आम्ही आता सगळे निघाणार आहोत आज आणि लास्ट मिनिट आम्ही प्लॅन केलेला आहे देवदर्शन करायचा. आई पप्पा आहेत सोबत तर आम्ही बेस्ट थॉट तोच आहे की देवदर्शन झालेलंच बेटर आहे. आणि आई पप्पा पण म्हणजे त्यांना पण आवडेल ती गोष्ट. आणि आई बोलत होत्या की त्यांनी एवढी वर्ष झाले तरी सुद्धा अजून महाराष्ट्रामध्ये जेवढे आपले देव आहेत, म्हणजे आमचं तर कुलदैवत पण आहे जेजुरीचं, बट तरी सुद्धा जेजुरी गेलेत नाही, खूप आधी गेलेले आहेत. पण जेजुरी, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट हे सगळे जे देवस्थानं आहेत आणि ही खूप नोन देवस्थानं आहेत आणि ही एकाच पट्ट्यामध्ये येतात. सो वी थॉट की आपण हे सगळ्या गोष्टी कव्हर करूया. सो लेट्स सी किती गोष्टी होणार आहेत. प्लॅन तर भरपूर केलेले आहेत. सो जसं जसं पुढे जाऊ तसं जसं तुम्हाला समजेल की कुठे जाणार आहोत, कसे जाणार आहोत, कसे पोहोचणार आहोत. सो स्टे ट्यून विथ अस. सो हा आहे माझा फायनल आउटफिट. मी झालेली आहे रेडी. खूप सिम्पल असा ड्रेस घातलेला आहे आणि जर तुम्हाला या ड्रेसची लिंक पाहिजे नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, सो नक्की चेकआउट करा. फुल रेडी होऊन बसलेत आणि वाट बघतो, आईंची वाट बघताय पप्पा. तोपर्यंत आम्ही आमच्या बॅग्स खाली ठेवून येतो पप्पा आणि पेट्रोल पण भरून येतो. चलो. किती दिवसासाठी चाललाय सूर्य एवढी मोठी बॅग घेऊन? 10 दिवस. एवढी सुट्टी आहे का तुला? सो आम्ही घेऊन चाललेलो आहे माझी गाडी आणि सूरज इथे बॅग्स. सूरजला थोडासा आराम मिळेल. आय एम नॉट शुअर की सूरज मला किती चालून देणार आहे, कारण सूरज मला नाही चालून देत गाडी. हा सूरज चालू, तूच चालव. मी चालू पुणेपर्यंत असं बोलेल आणि देणार नाही. फायनली आम्ही निघालेलो आहे की आय नो थोडासा लेट झालेला आहे, बट फायनली आम्ही देवदर्शनासाठी निघालेलो आहे. आई पप्पा दोघं पण बसलेत. आमचा सूरज बसलाय आणि मी तुम्हाला बोलले ना सूरज मला गाडी चालवायला देणार नाहीये. थोडा उशीर झाला आम्हाला ॲज युजल. थोडा नवीन म्हणतो आम्ही लवकर निघणार काय लवकर निघणं होत नाही. घरातलं सगळं करून निघेपर्यंत लेट होतोच. सो आई कसं वाटतंय? छान वाटतं, खूप दिवसांनी निघालो बाहेर. मी तेच म्हटलं थोडासा चेंज आई पप्पांना. एवढे दिवस दीदी होती सो त्याच्यामुळे आपल्याला निघताच नाही आलं बिलकुलच कुठे. काय बोलतो पप्पा? देवदर्शनाला चाललो असं वाटतं. हा, देवदर्शन झालं. ऍक्च्युली आई बापांचीच इच्छा होती की तिकडच्या साईडचे सगळे हे देव एक साथच सगळे गोष्टी सगळ्या करायच्यात म्हणून. कारण काय किती पण आपण महाराष्ट्रात जरी राहत असलो तरी कधी कधी जाणं होतं आहे ना, असं नेहमी एका ह्याच्यासाठी निघालो असं कधी होतच नाही. कधी कोण निघालं कोणासोबत गेलं तरच होतं. मी लग्नाच्या आधी सगळे केलेले आहेत आणि आम्ही बऱ्याचदा गेलेले. मी तर बऱ्याचदा गेले. पण जेजुरी वगैरे झालेले तर पंढरपूर राहिले, पण आता सगळ्यांबरोबर आपलं देवदर्शन एकदम सो म्हणून आम्ही पूर्णच 2-3 दिवसाचा प्लॅन केलेला आहे. सो आजच्या दिवसामध्ये आम्ही कव्हर करणार आहोत पहिले जेजुरी आणि 2 गोष्टी कव्हर करायच्या होत्या, कारण का या सगळे जे देवस्थान आहेत ना ही एकाच रूटमध्ये येतात. सो फर्स्ट आपलं जेजुरीला जायचं ना, तो इकडनं म्हणजे मुंबईवरून खारघरवरून 4 तासाचं आम्हाला जर्नी दाखवती आहे. सो 4 तासात आम्ही जेजुरीला पोहोचू. त्याच्यानंतर आमचा प्लॅन होता की दर्शन झाल्यानंतर थोडंसं लंच केल्यानंतर आम्ही पंढरपूरला जरा निघणार होतो, कारण का त्याच्यामध्ये तिथून पुढे गेल्यानंतर सेम रूटलाच पंढरपूर पण लागतं. बट वी आर नॉट शुअर की किती वेळात पोहोचू आज आपण. आज होईल दर्शन का नाही होईल ते, कारण का आम्हाला थोडंसं लेट झालं निघण्यासाठीच.
सो लेट्स सी, जसं प्लॅन होईल तसं. असं आम्हाला काही काही कुठली गोष्ट नाही करायची, जसं होईल तसं करू. असा एखाद दुसरं कमी झालं तरी चालेल, बट सेफली आणि आरामात झालं पाहिजे. कोणाला त्रास नको व्हायला, मेनली आई पप्पांना त्रास नको. सो येस, आम्ही निघालेलो आहे. सो तुम्ही पण असेच आमच्या सोबत राहा आणि आमच्या सोबत देवदर्शन सुद्धा करा. आणि लग्नानंतर मी आणि सुनील पहिल्यांदा जेजुरीला जाणार आहे. ज्या देवी आहे तिथे गेलेलो धुळ्याला, आणि पण जेजुरीला जाणं झालं नाही. बट म्हटलं आता की नवीन सुरुवात करायची आहे, म्हणजे नवीन वर्ष येत आहे, नवीन वर्षाची सुरुवात. नवीन वर्षाची सुरुवात आहे, नवीन सगळ्या गोष्टी होणार आहे. सो त्याआधी आपली देवदर्शन पण करून घेऊया, देवाचा आशीर्वाद घेऊन घेऊया, सो दॅट पुढच्या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील, म्हणून निघालेलो आहे. काय हो, पोचलो आम्ही आता पुण्यामध्ये, म्हणजे ऑलमोस्ट पुणे सोडलाय ना, पुण्याच्या पुढे आलं. इथं पुढे आलेलो आहे. आणि आता पहिले तर पेट पूजा करू आणि नंतर पुढे जाऊ. त्या पुढे आय डोंट नो की मिळेल नाही मिळेल खायला. सो आम्ही आता पहिले ते खाऊन घेतो. हे पप्पा हळू 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 खायला हळू आलं. तुम्ही पडता पडता राहिले ते काय आलं, व्यवस्थित आहे ना? पप्पा एवढ्या वेळचे बसून होते म्हणून त्रास होतो. ट्रॅव्हल नाही जमत रे बसून बसून. ठीक आहे, चला हळूहळू या. हळूहळू या. प्राची सोबत चला चला हळूहळू या. सुरतचा डोसा आलाय. आईना टेन्शन आलंय जेजुरीच्या पायऱ्या चढायचं. काय नाही, टेन्शन नाही आलं. 200 सांगते म्हणून म्हटलं 200 नाही. अहो गुगल केलंय आई. काय नाही, 200 नाही. मी जाऊन आली आधी. करा बरं गुगल. गुगल करून गुगल नव्हतं आता. थोडंफार चालायला आहे, पण इतक्या नाही. हे एवढं म्हणत होतं. आता मनाची तयारी कर, पोचायचं ते. हां, पोचणार ना. परमेश्वराची इच्छा बरोबर घेऊन जातो परमेश्वर. परमेश्वराची इच्छा आहे म्हणून तर निघालोय आपण. कसं आहे, दिसतो मस्त आहे ना? पप्पा सुरुवात करा. आईना ज्यूस. आईचा ज्यूस. पोचलो आहे आम्ही आणि आता वाजले आहेत 3:15. सो लेट्स सी. आणि आईंची कन्फ्युजन दूर झालं की 200 पायऱ्या आहेत म्हणून. मला आठवत नाही, मी खूप वर्षापूर्वी गेली. सुरत दिदी खूप लहान होते तेव्हा गेलो. खूप वर्ष झाली. आमचे पप्पा पण दमले बिचारे, बसून बसूनच दमले. ॲक्च्युली इकडे ना पहिले गाडी वरती जायची, तसं तिथे लिहिलेलं आहे की गाडी वरपर्यंत जाते म्हणून, पण तिकडचं काम चालू आहे त्याच्यामुळे गाडी आता सध्या नाही जाऊ शकत आहे. सो आम्हाला चालतच जायचं आहे. सो लेट्स सी किती वेळ लागणार आहे. बिचारा आई हळूहळू येत आहे. म्हणजे इथे सूरज पप्पांना घेऊन येतोय. आणि आताशी स्टार्ट केलं, अजून खूप चढायचं आहे. काय दमले का? जमले पण आमच्या दोघं श्रावण बरोबर होतो. आई घालते, एक पप्पा घालते. होईल पण एवढे आले वरती, आता थोडंसंच राहिलंय. सो कसं बसं करत करत फायनली आम्ही पोचलोय प्रवेशद्वारापर्यंत.
ऍक्च्युली पेढा खाऊ नये रे. ओय ओय देणार आहे ना? देतो भरपूर दे त्याला. तिथे खाली ठेव. तिकडे ठेव त्या साईड. इथे आरामात बस ना बाबा. कुठे सूप लागू देतो. ते पण खाऊ. ओय बस बस झालं. अजून पाहिजे तुला? अजून पाहिजे? फायनली जेजुरीच्या मंदिरामध्ये आलेलो आहे आणि इकडे बहुतेक जे आहेत जे आलेले आहेत ते नवं जोडपंच आलेले आहे. साडी वगैरे नेसून ज्यांचं लग्न लगेच झालेलं असतं आणि ते लोक इथे पाया पडायला येतात. सो आम्ही नाही येऊ शकलो त्यावेळेला कारण काय आमच्यामध्ये देवीला जातात आणि इथे येत नाही. म्हणजे देव जरी असला तरी सुद्धा इथे येत नाही. आमच्याकडे ती प्रथा नाही आहे. बट स्टील आम्ही दर्शनाला आलो आहे आणि यावेळेस फर्स्ट टाईम आलो आहे. सो आम्ही दोघं तर सोबत पूजा करण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहोत. लावून दर्शन होतं व्यवस्थित सर्वांचं. दर्शन घेण्यासाठी आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहे. सो आम्ही इकडे त्यामुळे आम्हाला डिरेक्ट झालेला आहे आणि इतकं छान वाटलं दर्शन घेऊन आहे ना. आहे मस्त पूजा केली ना आपण. बराच वेळ मिळाला थांबायला पूजा करायला आणि गर्दी सुद्धा भरून घेतलेली आहे. आणि मग पड थांब राईट हँड राईट. छान झालं मस्त दर्शन झालं. म्हणजे वरती एवढा त्रास करून आलो त्याचं काही वाटलंच नाही. आणि कसं गेल्यावर असं प्रसन्न वाटलं मंदिरात गेल्यावर. खूप छान. लोट नाही. हा काहीच नाही. एकदम छान. मी खुश होतो ना. सो दर्शन झालंय. खूप सारे फोटोज काढून झालेले आहेत आणि आता आम्ही निघतोय. कसं वाटलं आई बाप्पा? खूप छान थकलो पायऱ्या सोडून पण इथं आल्यावर खूप प्रसन्न वाटलं आणि थंड एकदम. असं वाटतं खूप ऊन झालं. परफेक्ट टायमिंगला आलो आपण. लेट म्हणता परफेक्ट टायमिंगला आलो. चला आता पण मंदिरात आल्यावर सो आता आम्ही निघणार आहोत आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. होपफुली आज दर्शन होईल बट नॉट शुअर. बघू आता केवढा. 2 तासाचा प्रवास आहे. म्हणजे आता आम्ही इकडनं निघणार आहोत पंढरपूरला जाण्यासाठी आणि पंढरपूरला गेल्यानंतर तिकडे स्टे असणार आहे. सो आज झालं तर आज दर्शन करू नाहीतर मग उद्या सकाळी दर्शन करू. 7:30 वाजलेत. अजून 1 तास आहे पंढरपूरला पोचायला. आम्ही आता हॉल्ट घेतलेला आहे फॉर डिनर. भूक लागलेली आहे. कधीपासून डिनरची प्लेस शोधत होतो पण इथे जरा एक चांगलं रेस्टॉरंट आम्हाला दिसलंय. जय नीला. थंडी खूप आहे. थंडी खूप आहे बाबा.
चलो आता इथे जेवण करतो आणि मग परत पुढच्या रस्त्याला लागतो. चांगलं आहे ना जेवण? जेवण खूप छान आहे. सबर का फल मीठा होता है. एवढे रेस्टॉरंट शोधत झालं, शेवटी हा चांगला मिळाला असं वाटलं आणि खरंच जेवण चांगलं आहे. पोचलेलो आहे पंढरपूरमध्ये. तुम्ही आमची हालत बघू शकता. बिचारा सूरजने खूप ड्राईव्ह केलं. रस्ते तर एवढे असे होते ना की अंधार 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 पूर्णच अंधार होता आणि बरंच रोड कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून गाड्या इकडून तिकडून डायव्हर्जन घेत होत्या. बट फायनली आम्ही पोचलेलो आहे. आता एका हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे आणि इथे रात्रभर राहणार आहोत. कारण काय दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला निघायचं आहे दर्शन घेण्यासाठी. प्लॅन असा होता की आजच सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. आज पंढरपूरसुद्धा करायचं होतं, बट ते काही शक्य नाही झालं आणि आमचे अवतार पण असे झालेत. आम्ही पण एवढे दमलो आहे की रात्री 11 वाजेपर्यंत दर्शन चालू आहे. बट स्टील आम्ही विचार करतोय की आत्ता नको जायला, उद्या सकाळी फ्रेश होऊन जाऊया. म्हणून मग आता आम्ही आराम करणार आहोत. जेवण वगैरे झालेलं आहे. सो आता आराम करू आणि सकाळी लवकर उठून दर्शनाला जाऊ. सो लेट्स सी कधी दर्शन होत आहे ते. आणि ह्या ट्रिपचा मोटो हाच होता, जसं मी आधी स्टार्टिंगला बोलले की नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे, नवीन गोष्टींची सुरुवात होणार आहे आणि ती सुरुवात आम्हाला देवाच्या दर्शनाने करायची आहे. म्हणून ही वाली ट्रिप आम्ही प्लॅन केलेली होती. तर अशाच आमच्या ट्रिपमध्ये आमच्या सोबत राहा. आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथे संपवतो. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप कीप स्माइलिंग. स्माइलिंग.